नमस्कार, मी दादा सुगाणे. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुगाणे आपले सर्वांचे स्वागत करते. तर सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर 24 तासामध्ये थोडंसं वातावरण म्हणजे पावसाळे जे आहे थोडंसं आता उघडीप पडून ऊन पडण्याची शक्यता वाटत आहे. आणि संपूर्णतः काही भागातून ऊन पडण्याची शक्यता आहे आणि थांबून वळवाच्या सऱ्यासुद्धा येण्याची शक्यता दिसत आहे. तरी पण 24 तासामध्ये पाहायला गेलं तर 24 तासात इकडे संपूर्ण कोकणपट्टीमध्ये त्यात सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग पट्टा, गोव्याचा परिसर, राजापूर, रत्नागिरी, चिपळूणचा काही परिसर, कराडचा पश्चिम भाग, साताराचा पश्चिम भाग किंवा सातारा, गोरेगाव, पुणे, खापोली, खेड, कल्याण, डोंबिवली, मुंबई आणि वाडा, इगतपुरी, नाशिकचा काही परिसर, पालघर, इकडे गुजरात साईड. परत ह्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे आणि तिथं पडणारसुद्धा आहे. त्यातल्या त्यात नंतर पुढे नंदुरबार, शिरपूर, साक्री, धुळे ह्या भागात हलका मध्यम पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे. इकडे धुळे, फोंडा, जळगाव, चाळीसगाव आणि परत इकडे जळगाव परिसर, सिल्लोड, चाळीसगाव या परिसरामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. खामगाव, चिखली, सिल्लोडपर्यंत. दक्षिणेकडे पाहायला गेलं तर जालना, छत्रपती संभाजीनगरपर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. मालेगाव, साक्रीचा काही परिसर, धुळ्याच्या पश्चिम भागातून मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. आणि पैठण, अहमदनगर खाली दक्षिणेकडे येईल तसं जामखेड, दाहोंड, जेजुरी, बारामती, इंदापूर, करमाळा, परत दक्षिणेकडे साताऱ्याचा पूर्वेकडचा भाग, ओढूस, पंढरपूर, कराड, विटा, जत ह्या परिसरात पावसाची उघडीप म्हणजे हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. सांगली, कराड, जत आणि सांगलीचा कोल्हापूरचा जतपर्यंतचा अधूनमधून काही सरी येतील असं दिसत आहे. निप्पाणी, बेळगावच्या परिसरात दक्षिणेकडे पाहायला गेलं तर पावसाची उघडीप दिसून येत आहे. त्यानंतर सोलापूर, तुळजापूर, पेठ या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. इंदापूर, करमाळा, बार्शी ह्या भागात पावसाची थोडीशी उघडीप जाणवते. आणि जामखेड, बीड, काहीच, लातूर, परळी, मजलगाव ह्या भागातसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येते. परत मजलगावपासून परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर, डिगलोर ह्या भागातसुद्धा हलक्याची पावसाची शक्यता आहे. आणि परळी, अहमदपूर, डिगलोरपासून उत्तरेकडे पाहायला गेलं तर नांदेड, परभणी, जिंतूर, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम, लोणार, चिखली, जालनाचा उत्तर बाजूचा भाग, सिल्लोडचा उत्तर बाजूचा भाग, खामगाव, अकोला, करंजा, अकोट, अचलपूर, अमरावती, यवतमाळ, आर्वी, वर्धा, कोंडली, वारूड, सासूर, मुलटी, नागपूरचा काही परिसर आणि उमरेड, माकोना, वाणी, चंद्रपूर, भंडारा, देसाईगंज, गडचिरोली आणि गोंदिया, घोटी परिसर ह्या भागातून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. एकंदरीत पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी काही भागात पावसाचा जोर अजून टिकून आहे. हाच आत्ताचा हा भाग आहे, परंतु 4-8 दिवसात गडगडाटी पाऊस होण्याची तयारी सुरुवात झालेली आहे. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. चला, धन्यवाद.